प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे महाराज. वारीला येणाऱ्यांचे 3 वर्ग आहेत, हौसे, गवसे, नवसे. काल दिंडीमध्ये आमचा एक जोडीदार न चप्पल घालता चालत होता. ते आम्हाला बाकीचे खुणवायचे, महाराज त्यांनी चप्पल का घातली म्हणजे त्याला विचारा, मला कशाला विचारा, काहीतरी नवस असेल म्हणजे त्यालाच विचारा, त्याच्याकडनं उत्तर घ्या. त्यांना विचार केले म्हणजे बुवा चप्पल का घातलं नाही. काहींच असं म्हणणं आहे न चप्पल घालता वारी केली की दोन्हीचे 4 होतात. आकाश महाराज तसं काय आहे का? आणि तसं असतं तर वधूवर मंडळ स्थापनच झालं नसतं. सगळेच आणवाणी एक एक वारी चालले असते, दुसऱ्या वारीला दोघं आले असते वारीला. काही लोक वाऱ्या करून दमले, वाऱ्या सोडल्या तरी अजून चतुर्भुज झाले. लक्षात घ्या, वारीला येत असताना, वारी करत असताना काहीतरी शब्द भगवंताला दिलेला असतो ना, तो शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणजे कुठेतरी नवस केलेला असतो. आता नवस करून जर वारी करत असेल तर त्याला सेवा म्हणावी का? त्यातून आमचं हित, आहिक हित होईल पण पारलौकिक हित होणार नाही. लक्षात घ्या, काहीतरी मिळतं, काहीतरी गावतं. लोक कीर्तनाला येतात पण जाताना जुनी सोडतात आणि नवीन घेऊन जातात. इथले नाही बरं, नाही कळलं. चप्पल चप्पल. एका ठिकाणी महाराज कीर्तनाला जायचं म्हणून आता दुसरी गाडी होती 4 चाकी, म्हणून एक गाडी मी लावली, माझी मोटरसायकल लावली. म्हणजे जाताना आता इथूनच घेऊन जावं. इथपर्यंत खालचे पॅनेल असतात ना दोन्ही साईडचे बॅटरीच्या वरचे, ते दोन्ही काढून नेले माझ्या गाडीचे. म्हणजे बहुतेक त्याला गरज असेल. नशीब बॅटरी काढून नेली नाही, त्याला पॅनेलची गरज असेल, पॅनेल काढून नेले. लक्षात येते का? बघा, आम्ही वारी करत असताना किंवा एखादं सात्विक कार्य करत असताना त्याच्या पाठीमागे आपली काय असते? सकामता असते. सकाम कार्य आम्ही करतो, निष्काम करत. निष्काम कार्य केल्यानंतर जे पुण्याची उत्पत्ती होते, भागवतकार म्हणतात पुण्य किती असावं लागेल तर ते भरपूर पुण्य लागेल. भरपूर म्हणजे किती, त्याला काय मोजमाप म्हणतात, सांगता येत नाही. निष्कामता निज दृष्टी महाराज म्हणतात अनंत पुण्य कोट्यान हे कोटी, रोकड्याला ही जे साठो आटे तरीच होय भेटी हरिप्रियाची. निष्कामता पुण्य असावं लागेल, निज दृष्टी असावी लागेल. आणि ते किती अनंत पुण्य. आता अनंत आकडा, एकावर 1 0 लिहिली तर 10 होतात, 2 लिहिल्या तर 100, 3 लिहिले तर 1000, 4 5 1 लाख, 6 7 1 कोटी, 8 10 कोटी, 9. तुम्ही पैसेवाली माणसं म्हणून विचारते, बाकी काय नाही. अशा किती एकावर 0 लिहिल्यानंतर अनंत आकडा पूर्ण होईल तेवढं मला सांगा. कोणाचं काय, कोणी सीए असेल, अर्थतज्ञ असेल, कोणी अभ्यास असेल, त्यांनी तरी सांगावं की अनंत शब्द हा किती अंकावर, एखाद्या 1 वरल्या 2 वरल्या किती अंकावर किती शून्य पूर्ण केल्यानंतर अनंत शब्दाची पूर्तता होईल. महाराज म्हणतात ज्याला अंत नाही असाच तो अनंत आहे. ज्याचं मोजमाप नाही, ज्याची खोडी नाही, रुंदी नाही, उंची नाही, ज्याला कुठलंही माप लागत नाही, अमाप. महाराज म्हणतात संत भेटीसाठी अमाप पुण्य असावं लागल. आणि ते पुण्य जर आमच्याकडे असेल तर आम्हाला संत भेटी होईल. महाराज म्हणतात कोण पुण्य कोणा गाठी. असं कोणतं पुण्य आणि कोणाच्या गाठी आहे? महाराज म्हणतात ज्यासी आईसी यासी भेटी, ज्याला आशांची भेटी होती. आशांची म्हणजे कशांची, हा एक प्रश्न उपस्थित होतो, त्याचं आपण चिंतन करूया. गोड अशी मधली चाल घ्यायची. ठीक आहे, 9:15 झाली मला कळतंय. सुंदर अशी गोड चाल घेऊ आणि उर्वरित वेळेमध्ये पुढच्या चिंतनाचं काय करू, विचार करू. म्हण कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी.
गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी कोण पुण्य कोणा गाठी याची आईशी याची भेटी याची आईशी याची भेटी जी हरी धरिया याची जाती ऐसी आती भेटी हरि रामानी हरि रामानी हरि रामानी